Hello friends, in last period we have discussed about the concepts of business firm, industry and economy. Now we are going to study the objectives of a business firm. Again, the objectives of the business firm are classified into part 1 and part 2. Part 1 means economic objectives of a business firm and part 2 means non-economic objectives of business firm part 2. Okay, firstly we will discuss. It is important to know what a business firm wants to achieve. व्यवसाय पेढीला काय साध्य करायचे आहे हे जाणणं महत्त्वाचे आहे. The business firm will be in equilibrium. व्यवसाय पेढी ही एखादी संतुलनामध्ये असू शकते किंवा असेल किंवा will have no tendency to change its output or level of output. जेव्हा ती तिची लेवल ऑफ आउटपुट कमी जास्त करण्याचं मान्य करत नाही, त्याच लेवलवर थांबते, तेव्हा ती संतुलनामध्ये असं म्हणता येईल. मग कधी असते संतुलनामध्ये? when it achieves the maximized profit, means at what level of output if the firm achieves the maximized profit, and in such level the firm is said to be in equilibrium because the firm does not want to change level of output because this level achieves the maximized profit. So profit maximization is considered as a value objective of a business firm. However, in recent years the business firm has several other objectives apart from the profit maximization. सद्यस्थितीमध्ये व्यवसाय पेढीचे उद्दिष्टे नफा जास्तीत जास्त करणे किंवा महत्तमीकरण करणे च्याशिवाय इतरही असू शकतात किंवा असतात. Several objectives of a business firm have been pointed out by several economists. विविध अर्थतज्ञांनी विविध व्यवसाय पेढींची उद्दिष्टे सांगितलेली आहेत. त्यापैकी अन्साफ आयगर is an economist, has classified the objectives of the business firm in two parts categorically, or namely economic and non-economic objectives of a business firm. आर्थिक आणि आर्थिकेतर उद्दिष्टे, and they are discussed below. In this part only we are going to study economic objectives of a business firm, and non-economic objectives of business firm will be studied in next period or in next part. So economic objectives of a business firm. Firstly, number 1, maximization of profit, जास्तीत जास्त नफा. Maximization of profit is the main objective of every business firm. प्रत्येक व्यवसाय पेढीचं हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहेच, कारण बिझनेस म्हटलं की नफ्यासाठी असतेच. The business firm takes all efforts to maximize its profit. व्यवसाय पेढी ही नफा वाढवण्यासाठी प्रत्येक प्रकारचा प्रयत्न करते. The profit is the main measure of the business efficiency. प्रत्येक व्यवसायाची इफिशियन्सी मोजण्याचं हे काय आहे? मापदंड आहे. A firm tries to achieve maximize profit by the best combination of inputs. जे काही इनपुट्स आपण वापरतो त्याचं बेस्ट कॉम्बिनेशन करून व्यवसाय पेढी प्रयत्न करते. काय करते? टू अचीव द मॅक्सिमाइज्ड प्रॉफिट, जास्तीत जास्त नफा अचीव करणे. अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन, पूर्ण स्पर्धेमध्ये अ बिझनेस फर्म अर्न्स मॅक्सिमाइज प्रॉफिट. व्यवसाय पेढीमध्ये तो जास्तीत जास्त नफा कमवते व्यवसाय पेढी केव्हा? व्हेन इट इक्वेट्स मार्जिनल कॉस्ट विथ अ मार्जिनल रेव्हेन्यू अँड इट इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम. म्हणजे व्यवसाय पेढी जेव्हा सीमांत खर्च आणि सीमांत रेव्हेन्यू हे एक असतात, त्या लेवलला व्यवसाय पेढी ही संतुलनामध्ये आहे किंवा अशा लेवल ऑफ आउटपुटवर आहे की ज्या लेवल ऑफ आउटपुटवर प्रॉफिट कसा आहे? मॅक्सिमाइज्ड आहे. इट हॅज नो टेंडन्सी टू चेंज इट्स लेवल ऑफ आउटपुट बिकॉज धिस लेवल इज गिविंग maximize profit, so the firm has no tendency to change this level of output. However, this objective is criticized some
ऑन सम ग्राउंड्स. हे असं असलं तरी हे उद्दिष्ट काही जणांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, याला विरोध केलेला आहे. सो नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ज नंबर 2, सॅटिस्फॅक्टरी लेवल ऑफ प्रॉफिट. अकॉर्डिंग टू हर्बर्ट सायमन, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ बिझनेस फर्म शुड नॉट बी मॅक्सिमायझेशन ऑफ प्रॉफिट. जास्तीत जास्त नफा कमावणे असं उद्दिष्ट असता कामा नये, असं कोण म्हणतं? हर्बर्ट सायमन म्हणतो. तो काय म्हणतो? इट शुड बी अचीव ओनली द सॅटिस्फॅक्टरी लेवल ऑफ आउटपुट. जास्तीत जास्त नफा कमावण्याऐवजी सॅटिस्फॅक्टरी लेवल ऑफ प्रॉफिट अचीव करणे हे उद्दिष्ट असावं, असं कोण म्हणतो? अकॉर्डिंग टू हर्बर्ट सायमन. सो फर्म्स शुड ट्राय टू सॅटिस्फाय रॅदर दॅन टू मॅक्सिमाइज. आणि म्हणून व्यवसाय पिढीने ट्राय टू सॅटिस्फाय रॅदर दॅन टू मॅक्सिमाइज, नफा समाधानकारक मिळवणे हे असावं, नफा जास्तीत जास्त मिळवणे असा उद्दिष्ट नसावं, असं ठिकाणी अपेक्षा आहे. बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिस्टिंग्विश बिटवीन द मॅक्सिमम लेवल ऑफ प्रॉफिट ऑफ सॅटिस्फॅक्टरी लेवल ऑफ प्रॉफिट, मॅक्सिमम लेवल ऑफ प्रॉफिट अँड सॅटिस्फॅक्टरी लेवल ऑफ प्रॉफिट. मीन्स इन आवर बिझनेस अगेन, what do you mean by satisfactory level of profit and how it will be distinguished from the maximum level of profit? It is again problem is there, because the business person or business firm will be satisfied only at the maximum level of profit, okay, and nothing else. So generally maximum level of profit is the satisfactory level of profit in case of every firm. Number 3, sales maximization. Professor Baumol has pointed out this objective of a business firm. According to him, a firm has the objective or goal of sales maximization with a minimum guaranteed level of profit. कारण बाउमोल काय म्हणतो या ठिकाणी, व्यवसाय पिढीचं उद्दिष्ट हे जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या ऐवजी मिनिमम गॅरंटेड नफा मिळावा आणि त्यासोबत विक्री मात्र कशी असावी, जास्तीत जास्त व्हावी. मीन्स हिअर फर्म वॉन्ट टू अचीव द मॅक्सिमम सेल instead of achieve the maximum profit. Minimum guaranteed level of profit is expected here. This objective has two parts. First one, satisfactory minimum level of profit, and number 2, the highest possible sales. But it is difficult to explain how the firms maximize their sales volume within a profit constraint. पुन्हा प्रश्न असा आहे, नफाही मिळाला पाहिजे आणि विक्रीही वाढली पाहिजे. कारण नफा मिळायचा म्हटलं की किंमत काहीतरी वाढवून घ्यावी लागेल, आणि किंमत वाढवली असेल तर नफा कसा, सेल्स कसा वाढेल, हा एक प्रॉब्लेम या ठिकाणी असू शकतो. बट फ्रॉम मे हॅव द ऑब्जेक्टिव्ह टू अचीव ओनली मिनिमम लेवल ऑफ प्रॉफिट अँड टू अचीव द हायेस्ट पॉसिबल सेल्स ऑर मॅक्सिमम सेल्स. सो सेल्स मॅक्सिमायझेशन may be the object of a business firm according to Professor Baumol. Number 4, maximum growth rate. Maximum growth rate is a dynamic objective of a business firm. हे डायनॅमिक आहे, हे काय स्थिर नसतं. The business firm tries to maximize the rate of growth of output or total sales volume rather than the maximizing profit. Means according to this objective, firm instead of to maximize profit, try to achieve the maximum rate of growth or growth rate of the output or total sales. Means under this objective, a business firm wants to achieve or maintain maximum growth rate for long run with the optimal net profit or optional. Optimal is there, optional instead of optional, optimal should be there. Optimal net profit means net profit may be optimal, but at the same time whatever growth rate is there, that should be maximum. Means day by day whatever increase is there in sales or sales volume, it is expected to be high. It is called as maximum growth rate. According to Bolding economist, when a firm is well established and it may focus its attention on the improvement of
internal efficiency to achieve the goal of high growth rate. Means according to Boulding, when a firm is well established, it may focus its attention on the improvement of internal efficiency to achieve the goal of high growth rate. मीन्स वेल इस्टॅब्लिश एखादी फर्म असेल ती प्रयत्न करते की कशा पद्धतीने इंटर्नल इफिशियन्सी इम्प्रूव्ह करता येईल आणि मॅक्सिमम ग्रोथ रेट हाय ग्रोथ रेट कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करते. नंबर नेक्स्ट अँड लास्ट नंबर 5, ॲडिक्वेट लिक्विडिटी. The role of cash flow in the business for organization is like the role of blood flow in a human body. व्यवसायामध्ये कॅशचा फ्लो म्हणजे माणसांच्या बॉडीमध्ये असलेल्या रक्ताच्या फ्लोसारखा आहे. कारण द रोल ऑफ कॅश फ्लो इज इक्विव्हलंट टू द रोल ऑफ ब्लड फ्लो इन ह्युमन बॉडी. A business firm always wants to keep or maintain adequate cash to avoid the financial crisis. It is called the adequate liquidity. प्रत्येक व्यवसाय पेढी प्रयत्न करते की ॲटलिस्ट मिनिमम कॅश होल्ड करणे किंवा मेंटेन करणे. कारण कुठलाही बिझनेस रन करायचा म्हटला की विदाऊट कॅश मेंटेन करता येत नाही. सो इच अँड एव्हरी बिझनेस फर्म इज ट्राईंग टू मेंटेन ॲटलिस्ट कॅश विथ द फर्म in order to avoid any financial problems. That is called as adequate liquidity, taralta. Okay, there is a fear of insolvency or bankruptcy and the financial crisis in business. भीती असते प्रत्येकाला की अचानक मी इन्सॉल्वंट बनेल किंवा माझं एखाद्या वेळेस अचानक काही देणं पडलं असेल तर ते मला देता येणार नाही म्हणून या ठिकाणी अडचण येऊ शकते. आणि ही अडचण येऊ नये यासाठी इच अँड एव्हरी फर्म इज ट्राईंग टू मेंटेन ॲटलिस्ट कॅश विथ द फर्म. म्हणजे गल्ल्यामध्ये बिझनेसच्या करंट अकाउंटमध्ये कॅश मेंटेन करणे म्हणजेच ॲडिक्वेट लिक्विडिटी आहे आणि हे मेंटेन करणे या ठिकाणी अपेक्षित असतं. सो द बिझनेस फर्म हॅज द ऑब्जेक्टिव्ह टू मेंटेन ॲडिक्वेट लिक्विडिटी ऑर कॅश म्हणजे यथायोग्य तरलता मेंटेन करण्याचं काम बिझनेस व्यवसाय पेढी करते. म्हणून हे 5th ऑब्जेक्टिव्ज आहे. अँड दीज 5 ऑब्जेक्टिव्ज आर गिवन बाय द अन्सॉफ आयगर, अमेरिकन इकॉनॉमिस्ट. ओके, अँड वॉट एवर remaining non-economic objectives of a business firm are there, part 2 will be in the next period. So now thank you.